आणि तो आजचा कायच तसा आहे. म्हणजे आज कॉर्पोरेशनचा जमाना आहे, कॉम्पिटिशनचा जमाना राहिलेला नाही आहे, कोलॅबरेशनचाच जमाना आहे. त्यांनी एकदम सिंपल शब्दात मला सांगितलं, अरे म्हणजे काम करायचं तर अडचणी येणारच आहे, बिना अडचणींचं पुढे काम होतं का? त्या अडचणींवर मात करूनच पुढे जावं लागतं. अडचणी आल्या वगैरे ह्या काय तुम्ही त्याला खूप ग्लॅमरस करायची काही गरज नसते की मी असं स्ट्रगल केलं किंवा मला असा प्रॉब्लेम्स आले, तर ते येणारच आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. व्हायब्रंट माइंडपॉडच्या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय, जे करतो आहे त्यात मजा येत नाहीये, सर्वांबरोबर राहूनही एकटं वाटतंय, सगळं काही आहे पण काहीतरी कमी आहे. इन्स्पिरेशन कट्टा या पॉडकास्टच्या ओपनिंगच्या लाईन्स आहेत आणि मी जेव्हा हा पॉडकास्ट ऐकला खऱ्या अर्थाने इन्स्पिरेशन वाटलं. नचिकेत क्षीरे, नमस्कार, वेलकम टू द शो. थँक्यू मिनल मला बोलवल्याबद्दल. मी पॉडकास्टर या पॉडकास्टचा नचिकेत हा होस्ट आहे. त्याचबरोबर त्याचे इतर 5 पॉडकास्ट आहेत. नुकताच त्यांनी 2 पुस्तकं पब्लिश केली आहेत. जो जे वांछील ही त्याची कादंबरी आहे. त्याचबरोबर पॉडकास्टिंगची दुनिया हे पॉडकास्ट विषयीचं पुस्तक देखील प्रदर्शित झालं आहे. मराठी पॉडकास्टरची कम्युनिटी देखील तो यशस्वीपणे मॅनेज करत आहे. त्याच्या पॉडकास्टबद्दलच्या स्टोरीज आपण त्याच्याकडूनच ऐकूयात. आपलं पॉडकास्ट असावं, आपण पॉडकास्ट थ्रू सोलोप्रुनर्सच्या गोष्टी किंवा सोलोप्रुनर्सची धडपड सर्वांसमोर आणावी हा विचार खूप दिवस मनात घुटमळत होता. पण त्याला खऱ्या अर्थाने ॲक्च्युअलमध्ये मी आणण्यासाठी काय करू शकते ह्याबद्दल मी साशंक होते. एका कोर्सच्या वेबिनारला मी अटेंड केलं आणि तिथे नचिकेतचं मी व्हिडिओ क्लिपिंग ऐकलं. मराठीमध्ये आपला पॉडकास्ट टॉप चार्ट होऊ शकतो. खरंच नचिकेत, तुझं पॉडकास्ट 1 दिवसासाठी का होईना ट्रेंडिंग होतं आणि ते बिअर बायसेप्स आणि रॉबिन शर्माच्याही वरती ट्रेंड झालं होतं. हो, हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? वा, म्हणजे तो खूपच एक्सपिरियन्स छान होता. तर त्याच्या आधीची तुला एक किस्सा सांगतो. येस. त्याच्या रेफरन्समध्ये हा किती इम्पॉर्टंट होता हे कळेल की मी जेव्हा मराठी पॉडकास्टला सुरुवात केली तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड होता. तो सगळा मे 2020मध्ये मी सुरुवात केली. राईट. आणि आपण काहीतरी नवीन गोष्ट करतो, ती आपल्या मित्रांबरोबर शेअर करतो. तेव्हा फेसबुकवर मी ते टाकायचो की पॉडकास्ट सुरू केला आहे, त्याच्या लिंक्स व्हॉट्सॲपवर टाकायचो. आणि आपले फेसबुकवर 1000 मित्र असतात, व्हॉट्सॲपवर अनेक कॉन्टॅक्ट्स असतात. आणि तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड असल्यामुळे झूम कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स अशा सगळ्या गोष्टी चालायच्या. ते झूम कॉल्सवर जास्त मित्र भेटायचे, पण माझे जे पॉडकास्ट ऐकणाऱ्यांची संख्या होती ती त्याच्यापेक्षाही कमी असायची. मला असं विचारायचं, अरे आपण चहा प्यायला लोकांना हाक मारली तर जास्त लोक येतील, पण माझ्या पॉडकास्ट ऐकत नाही आहे. आणि मग त्या सिच्युएशनमधनं त्याची सुरुवात झाली. पण अनेक असे अनुभव आले की त्याच्यामुळे मी ती सुरुवात जी झालेली होती ती कंटिन्यू ठेवली. ते एपिसोड आफ्टर एपिसोड टाकत गेलो आणि त्याचा फायदा असा झाला की हळूहळू का होईना ऑडियन्स बिल्ड झालं. आणि असं नोव्हेंबर 2020मध्ये असा एक दिवस आला की ज्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा हा बिअर बायसेप्स आणि रॉबिन शर्माच्या पण वरती होता आणि भारतात सगळ्या भाषांच्या सगळ्या पॉडकास्टमध्ये 1 नंबरला गेलेला होता. सो तो एक दिवस खूपच छान होता. आणि मग त्या दिवशी असं वाटलं की नाही, मराठी पॉडकास्ट पण इथपर्यंत पोचू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की नाही, आपले मित्र पण ऐकत नाही, आपल्या ओळखीचे पण ऐकत नाही आहे, पण ऐकणारा वर्ग हा खूप मोठा आहे आणि तो आपल्या ओळखीच्यांच्या पलीकडे आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करतोय, स्पेशली पॉडकास्ट करतोय, तो आपल्या सर्कलसाठी करत नाही आहे, आपण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी करतोय. आणि ते लोक कोण आहे आपल्याला माहिती नसतात. खूप वेगळा अनुभव आहे हा की आपण 1% जरी लोकांना त्यांच्या आयुष्यात काही आशेचा किरण दाखवू शकलो किंवा त्यांच्यासाठी आपला हा पॉडकास्ट उपयोगी पडू शकला तर खरंच हे खूप छान फिलिंग आहे. आपण सर्वजण एकाच जहाजाने प्रवास करतो आहोत. पण म्हणजे आपण नेहमी म्हणतो की सेलिंग इन अ सेम शिप वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की जर जहाजाचा कप्तान चांगला असेल तर टायटॅनिक नक्कीच होणार नाही आणि आपण सेल थ्रू होऊन जाऊ. तसं मराठी पॉडकास्टिंग कम्युनिटीचा कॅप्टन म्हणू शकू नचिकेत क्षीरे आहे. नचिकेत, तुझं पॉडकास्ट 2020 मध्ये सुरू झालं. हो.
आणि आज आपण 23 मध्ये हे शूट करतोय. 3 वर्षांचा तू प्रवास बघितला, पॉडकास्टिंगमध्ये बघितला, सोशल मीडियामध्ये पण बघितलास. तुझं रीडिंग काय आहे की कसं इव्होल्युशन झालंय आणि आता ही कुठे जाणार आहे, ही जी पॉडकास्टिंगची लाट आली आहे हो ती कुठपर्यंत जाऊ शकेल? पॉडकास्टिंगबद्दल बोलताना आपण हे लक्षात घेऊ की आपण पॉडकास्ट हे ऑडिओ पॉडकास्ट स्पेसिफिकली आत्ता आपण जसं करतोय त्याचाच एक ऑडिओ व्हर्जन, ह्याच्याबद्दल आपण जास्त फोकसनी बोलूया. कारण बट पॉडकास्ट हे वेगवेगळ्या विषयांचे असू शकतात. म्हणजे त्यात इन्स्पिरेशन कट्टासारखे इन्स्पायरिंग पॉडकास्ट तर असतातच, पण त्यात मनोरंजन चे पण पॉडकास्ट असतात. म्हणजे स्टोरी टेलिंग आहे, कविता वाचन आहे, असे पण पॉडकास्ट असू शकतात. बेसिकली पॉडकास्ट हा ऐकण्याचा ही गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की जगभरात जे पॉडकास्ट चालतात अमेरिकेत स्पेसिफिकली, ते लोक पॅसिव्ह मीडियम म्हणून वापरतात. म्हणजे ड्राईव्ह करताना, कारण तिथे घरं लांब लांब असतात, ऑफिस शहरात असतं, घर सबबमध्ये असतं, ड्राईव्ह खूप करावे लागतं. आपल्याकडे पण सध्या आता तीच परिस्थिती आली आहे. पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात आपण खूप ड्राईव्ह करून लांब लांब जातो. सो ह्या वेळेत जे आहे ते प्रत्येकच वेळेस गाणे ऐकायचाच मूड असतो असं नाही. आपल्याला आवडीचे गाणेच लागतील असा पण एक हे नसतो. सो मग अशा वेळेत काय करायचं? आपण स्वयंपाक करताना काय करू शकतो? तर जुन्या काही तुला आठवत असेल तर रेडिओ ऐकायचो आपण. म्हणजे लहानपणीची गोष्ट की आपल्या घरी रेडिओ सतत चालू असायचा आणि त्यावर काही ना काही चालू असायचं. सो ते पॅसिव्ह मीडियम म्हणून वर्कआउट करताना, जिम करताना, ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला काहीतरी नवीन छान शिकायला मिळतंय किंवा तुम्हाला काहीतरी छान ऐकायला मिळतंय, नवीन गोष्टी ऐकायला मिळतात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पॉडकास्टचा उपयोग होतो. याची सुरुवात जी झाली ती मोस्टली ती अमेरिकेत झाली. बऱ्याचशा गोष्टींची जशी सुरुवात अमेरिकेत होते. भारतात याला त्याला वेळ लागला. साधारण 2017-18 पासून भारतामध्ये इंग्रजी पॉडकास्ट यायला सुरुवात झाली. मराठी पॉडकास्ट नव्हते. मी माझा पॉडकास्ट जेव्हा चालू झाला मराठीतला, त्यात इन्स्पिरेशन किंवा सेल्फ हेल्प मधला तो पहिला पॉडकास्ट होता. मराठी पॉडकास्टर्सच्या कम्युनिटीबद्दल नचिकेतला विचारलं असता तो म्हणाला, मला हे पक्क माहिती आहे की एकत्र काम केलं तर सगळेजण वर जाऊ शकतात, सगळ्यांचा फायदा होऊ शकतो. कॉम्पिटिशन म्हणून एकमेकाकडे बघितलं तर कधीच काही होणार नाही. आणि स्पेसिफिकली मराठी माणसाला आपल्याला माहिती आहे की म्हणतात की खेकड्यासारखे असतात की कोणी वर चढायला गेला की त्याचे पाय ओढायला मराठी माणूस तयार असतं. सो ती एक जे मराठी माणसाचं जे चित्र तयार झालं होतं ते पण कुठेतरी मोडायला हवं. सो म्हणून मग मराठी पॉडकास्टर कम्युनिटी सुरुवात करायचा माझा प्लॅन होता की माझा इन्स्पिरेशन कट्टा आहे, तुझा पॉडकास्ट आहे, इतर कोणाचे पॉडकास्ट आहे, माझा जो ऑडियन्स आहे त्याला समजा दुसऱ्या कुठला तरी पॉडकास्ट ऐकायचं असेल तर काय करणार? तर माझे जे ऑडियन्स आहेत त्यात तेच तुझा पण ऐकतील, तुझे ऑडियन्स जे असतील ते माझा पण ऐकतील. सो एकत्र मिळून सगळ्यांचा ऑडियन्स बेस हा मोठा होत जाईल. बरोबर आहे ना? कारण प्रत्येक वेळेस काय माझ्या ऑडियन्सला इन्स्पिरेशनलच पॉडकास्ट ऐकायची इच्छा असेल असं नाही, त्याला कधीतरी मनोरंजनात्मक पण पॉडकास्ट ऐकायचा असतो. नक्कीच. सो मग ही कम्युनिटी तयार करण्याचा एक तोच होता की क्रॉस प्रमोशन, की तुझ्या थ्रू माझं, माझ्या थ्रू तुझं, असं सगळं क्रॉस प्रमोशन करून ओव्हरऑल जो ऑडियन्स बेस आहे तो मोठा करायचा. बरोबर. म्हणजे समजा 1,00,000 लोक सगळे मिळून पॉडकास्ट ऐकतात आहे, त्या 1,00,000 लोकांसाठी आपण सगळे कम्पीट करायचं का आपण सगळे मिळून त्या 10,00,000चं 10,00,000 करायचं? कमाल. हा एक त्याच्या मागे उद्देश आहे. आणि मग म्हणून मराठी पॉडकास्टिंग कम्युनिटीला सुरुवात झाली. हळूहळू त्यात लोक जुळत गेले. आपण त्याच्यातनं अनेक गोष्टी करत गेलो. त्या सोशल मीडियावरती आपला त्याचा हँडल आहे मराठी पॉडकास्टर्सचा, इंस्टाग्रामवर, तो तुम्ही नक्की फॉलो करा. त्याच्यानंतर आपली वेबसाईट आहे marathipodcaster.com. तिथे तुम्ही एकाच ठिकाणी इतर सगळ्या मराठी पॉडकास्टरचे पॉडकास्ट ऐकू शकता. आणि याच्यातनं आपण एकमेकाला पण टेक्निकल मदत काही असेल, काही दुसऱ्या गोष्टी असतील त्या करून एक कम्युनिटी बिल्ड झाली पाहिजे. सो दॅट एकंदर मराठी पॉडकास्ट ऐकणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. आणि तो आजचा काळच तसा आहे. म्हणजे आज कॉर्पोरेशनचा जमाना आहे, कॉम्पिटिशनचा जमाना राहिलेला नाही आहे, कोलॅबरेशनचाच जमाना आहे. नुसतं पॉडकास्ट एक असणं वेगळं आणि 6 पॉडकास्ट असणं वेगळं. आय नो द स्ट्रगल्स ऑफ पॉडकास्टर. एक पॉडकास्ट मॅनेज करणं, स्क्रिप्टिंग, म्हणजे एन नंबर ऑफ थिंग्स आहेत. तुझे 6 पॉडकास्ट, 2 पुस्तकं आणि कम्युनिटी मॅनेज करणं, प्लस हे सगळं साईड हसल असून जॉबही असणं. आता सांग हा समतोल कसा साधतोयस? नाही, समतोल साधायला सगळ्यांनाच जमतं. प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असतात. आता माझी प्रायोरिटी पॉडकास्टिंग किंवा ह्या सगळ्याला करून घेतलेली आहे.
त्याच्यामुळे ते जमतं. म्हणजे संध्याकाळी मी घरी आल्यावरती टी व्ही बघत नाही आम्ही दोघं, माझी बायको पण बघत नाही, मी पण बघत नाही. आमच्याकडे टी व्ही कायमच बंद असतो. डिस्ट्रॅक्शन्स कमी केलेले आहेत. कधी कधी सोशलायझिंगला थोडंसं बघायला द्यायला लागते, कधी कधी मित्र शिव्या घालतात, पण ठीक आहे, आता काय करणार. म्हणजे तुम्हाला एक कुठे ना कुठे फोकस करायला लागतो. संडेला रेकॉर्डिंग करणं, एडिटिंग करणं, या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तिथे पण कधी कधी नातेवाईकांकडनं वगैरे शिव्या खायला लागतात, पण ते दॅट्स अ पार्ट ऑफ जॉब असं होतं. साईड इफेक्ट्स ऑफ पॉडकास्टिंग. छानच. पण आय कॅन अंडरस्टँड की 6 पॉडकास्ट, पण काय म्हणतो पण ॲड्रेनालिन किंवा असं असतं ना आपल्यासाठी की एक छान स्क्रिप्ट सुचलेलं असतं आणि असं होतं की आता त्याच्यावर एक रेकॉर्ड करू किंवा काहीतरी छान एक एपिसोड बनवू, मग त्याशिवाय चैनही नाही पडत. सो यू मस्ट बी एन्जॉईंग इव्हन. म्हणजे जरी तुला काही सॅक्रिफायसेस आहेत, काही डिस्ट्रॅक्शन्स कट करायला लागले, पण यू मस्ट बी रिअली एन्जॉईंग इट. येस, ॲब्सोल्युटली. आणि एक आत्ताच नुकतं माझ्या एपिसोडमध्ये आम्ही याच्याचबद्दल चर्चा केली. काही पॉडकास्टर्स होते, निरंजन आणि सौमित्र पोटे, आम्ही तेच डिस्कस करत होतो. कुठलंही पॅशन फील्ड, पॅशनचे शोध घ्या. हा एक खूप सेल्फ हेल्प मधला आता सगळीकडे आपण त्याचे व्हिडिओज बघतो, पुस्तकांमध्ये वाचतो. तर पॅशनचा शोध घ्या, पॅशन फील्डमध्ये काम करा. पण हे एवढं सगळं सोपं नसतं जे व्हिडिओमध्ये आपण ऐकतो आणि हे सगळ्या गोष्टी. आपल्याला पॅशनचा शोध जरी लागला तरी आपल्याला पोट असतं, आपल्याला मुलं बाळ असतात, तर त्याच्यामुळे जो आपल्याला पोटापाण्यासाठी काही ना काही करावं लागतं. पण ते करत असताना पॅशनचा शोध कसा घ्यायचा किंवा पॅशनच्या मागे काम कसं करायचं, सो हेच करावं लागतं. मग तुम्हाला की नोकरी करा दिवसभर आणि मग रात्री घरी आल्यावरती तुम्ही टाइमपास न करता तुम्ही हे काम करा, तरच तुम्ही त्या पॅशन फील्डमध्ये हळूहळू काम करून मग त्याला तुम्ही प्रोफेशन बनवू शकता आणि तुमचं जे काय आत्ता पोटा पाण्यासाठी काम करता ते सोडू शकता. अदरवाईज म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये दाखवतात तसं काही होत नसतं. नाही, खरंच आहे. पण मोटिवेशनल व्हिडिओज मधून आपण एक धागा पकडू शकतो, पण त्या धाग्याचं एक छान काहीतरी फॅब्रिक बनवण्यासाठी खरंच एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि तू या व्यतिरिक्त बऱ्याच जणांशी पॉडकास्टिंग थ्रू कनेक्ट झालेला आहेस. म्हणजे 2020 पासून गेस्ट पॉडकास्ट असतील किंवा, तर एखादी अशी छान तुझी गेस्ट पॉडकास्ट बद्दलची काही आठवण आहे? हो, आठवणी तर खूप आहेत. की मी जेव्हा पॉडकास्टिंगला सुरुवात केली त्या पहिल्या गेस्टपासून मला खूप कोऑपरेटिव्ह आणि खूप चांगले गेस्ट मिळाले. म्हणजे पहिलेच माझे गेस्ट होते सुहास भोईकर म्हणून. ते खूप मोठे चित्रकार आहेत. त्यांचे चित्र आपल्या पार्लमेंट हाऊस, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवन अशा ठिकाणी लागलेले आहेत. इतके मोठे ते चित्रकार आहेत. त्यांनी पहिलाच, माझा काहीच बॅकग्राऊंड नसताना त्यांनी मला पहिला एपिसोड माझा त्यांच्याबरोबर झाला. त्यांनी गोष्ट सांगितली की नाही म्हणजे अडचणी, मी त्यांना विचारलं की तुम्हाला ह्या अडचणी आल्या का त्या अडचणी आल्या. त्यांनी एकदम सिंपल शब्दात मला सांगितलं, अरे म्हणजे काम करायचं तर अडचणी येणारच आहे, बिना अडचणींचं पुढे काम होतं का? तर त्या अडचणींवर मात करूनच पुढे जावं लागतं. अडचणी आल्या वगैरे ह्या काय तुम्ही त्याला खूप ग्लॅमरस करायची काही गरज नसते की मी असं स्ट्रगल केलं किंवा मला असा प्रॉब्लेम्स आले, तर ते येणारच आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. सिंपल आहे, लॉजिक सिंपल आहे. म्हणजे काय आपण खूप त्याला असं भाऊ करतो त्याचा, आपण असं काही नाही. मग महक मिर्झा प्रभू, ती खूप मोठी स्टोरी टेलर आहे स्वतः. ती लॉकडाऊनमध्ये इतकी बिझी होती की आम्ही संध्याकाळी 8 वाजता शेड्यूल केलेला जो आमचा रेकॉर्डिंग होतो, तर रात्री 11:30 वाजता त्याच्या रेकॉर्डिंगची सुरुवात झाली आमच्या. आता तिच्यासाठी मला नाही म्हणणं खूप सोपं होतं की नाही अरे खूप उशीर झाला, आता राहू दे, आपण नंतर बघूया. पण तिने ते नाही केलं. तिने 11:30 वाजता पण ती सुरुवात केली. आम्ही रात्री 1:30 वाजेपर्यंत गप्पा करत होतो. आणि एवढे कॉपरेशन सुरुवातीलाच मला मिळालं, तर खूप छान. म्हणजे एक मी याच्यातनं नेहमी सांगू इच्छितो की तुम्हाला समजा इच्छा असेल ना, तर लोक फार क्वचित लोक असे आहेत जगामध्ये की जे जेन्युअनली तुम्हाला म्हणजे ज्यांना मदत नसते करायची किंवा तुम्हाला शेअर नसतं करायचं किंवा स्वतःचं नॉलेज स्वतःकडे ठेवायचं असतं, असे फार कमी लोक आहेत. जास्तीत जास्त लोकांना हे त्यांचं नॉलेज, त्यांचे एक्सपिरियन्स लोकांबरोबर शेअर करायची इच्छा असते. तर तुम्ही किती पाठपुरावा ठेवताय, तुम्ही किती त्याला हे करताय, ह्याच्यावरती ते डिपेंड करतं. कारण ते सगळे लोक बिझी असतात ॲक्च्युली. सो खूप छान अनुभव मला त्याच्यातनं आले. महक मिर्झाच्या याच्यावरनं एक गोष्ट मी सांगू इच्छितो की ती आमच्या पुस्तकात पण आलेली आहे. नक्कीच. की मी जसं म्हटलं की ऐकत नव्हते लोक, कोणी माझे फार कमी लोक ऐकत होते. तर महक मिर्झाची स्टोरी अशी आहे की एका ॲक्सिडेंटमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस तिचे आई वडील, तिचा मोठा भाऊ, तिचे काका काकू हे सगळे गेले. ती तेव्हा 19 वर्षांची होती. त्या सगळ्या धक्क्यातनं तिचे आजोबा पण गेले. तिची आजी आणि ती एवढेच दोघं उरले. त्याच्यातनं तिचं शिक्षण झालं. पुढे तिचा वडिलांचा बिझनेस तिने सांभाळायचा प्रयत्न केला, पण वयाने लहान होती, ते सगळं बुडलं. मग शिक्षण झालं, पुढे लग्न झालं, मुलगी झाली.
त्याच्यातनं परत तिचा घटस्फोट झाला. त्याच्यातनं फायनान्शियली उभारण्यासाठी तिने स्वतःचा बिझनेस परत एक नवीन चालू केला. तो चांगला चालायला लागला, त्याच्यात चांगला प्रॉफिट व्हायला लागला, पण त्यात मग तिला आर्थरायटिस झाला आणि ती बेडरिडन झाली. ओ माय गॉड. आणि अशा सगळ्याच्यात तिला ती बेडरिडन असताना स्टोरी टेलिंग तिच्या आयुष्यात आलं आणि त्यातनं मग ती पुढे हळूहळू मोठी होत गेली. ही गोष्ट हे पॉडकास्ट ऐकून रात्री 2 वाजता माझ्या एका मैत्रिणीचा मला मेसेज आला की थँक्स फॉर शेअरिंग दिस. तिने सांगितलं की मला माझ्या आयुष्यात खूप डिप्रेशन आल्यासारखं वाटत होतं. मला असं वाटत होतं की माझे दुःख खूप मोठे आहेत आणि मला अगदी सुसायडल वाटत होतं. आणि मी हे सगळं तुमचे कन्व्हर्सेशन ऐकून ती म्हणाली की मी महक मिर्झाची स्टोरी ऑलरेडी टेडेक्सवर ऐकली होती. पॉडकास्टमध्ये असं झालं की 2 बाजू आल्यात. तिची स्टोरी तिने सांगितली, पण मग त्याच्यावर प्रश्न पण आला की मी तिला विचारलं की तुला असं वाटत नाही का की वाय मी, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो की माझ्याच आयुष्यात काय होतंय बाबा असं. खरं. सो तिने त्याच्यावरचे जे उत्तरं दिले, मग त्या गप्पा ज्या याच्यात आल्या, कॉन्व्हर्सेशन दोन्ही बाजू आल्या. मग माझ्या मैत्रिणीचं म्हणणं होतं की त्या दिवशी मी ठरवलं की नाही, एक जण जरी ऐकत असेल तरी मी पॉडकास्ट करत राहणार. तू जे म्हटलं की गेस्ट कडनं काय आले, तर अशा म्हणजे त्याच्यावरती आपला 2 तासाचा प्रोग्राम होऊ शकतो. इतके अनुभव मला त्याच्यातनं आलेले आहेत. अगदी अगदी. या स्टोरीवरून माझी पण एक छोटीशी आठवण सांगते. माझ्या गेस्ट ज्या आल्या होत्या त्यांचे मिलेटचे नूडल्स आणि पास्ता असे प्रोडक्ट होतं आणि तिला मी विचारलं, जसं मी तुला विचारलं आता की बिहाइंड द सीन्स काय आहे किंवा गेस्टचा अनुभव कसा आहे, तसं मी तिला कस्टमर फीडबॅक विचारला. आणि ती सांगताना कॅन्सर पेशंट्सना पण कसं उपयोगी पडतं हे सांगताना एवढी भावूक झाली की आम्हाला रेकॉर्डिंग थांबवावं लागलं. अँड आय हॅव टू काम हर डाऊन. आणि मग आम्ही पुन्हा रिशूट केलं. आणि पण असे युनिक प्रोडक्ट्स मी या निमित्ताने लोकांसमोर आणू शकते. जसं की आता पॉडकास्टिंगचं पुस्तकच त्यांनी छापलेलं आहे आणि नचिकेतनी आता त्याचे वर्कशॉप्स वगैरे पण तो घेतो. पॉडकास्टचं मेंटरिंग करतो. हा एक नवीन अव्हेन्यू नवीन मुलांसाठी ओपन होतोय किंवा जे स्वतः ज्यांच्याकडे खूप काही लेखन कार्य केलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, ते स्वतःही एज इज नो बार. ॲज वी बोथ यू कॅन सी ऑन स्क्रीन, एज इज नो बार. सो कोणीही ह्या फील्डमध्ये सुरू करू शकतो. नक्कीच. मग अशा नवीन येणाऱ्या लोकांसाठी तू काय सांगू शकतो? तू जसं म्हणलं की एज इज नो बार, म्हणजे माझे एक स्टुडंट आहेत ते 84 वर्षांचे. पण त्यांचा विषय पण खूप सुंदर होता, जिनोलॉजी. म्हणजे जीन्सवरनं आपले पूर्वज कसे ओळखायचे वगैरे अशा त्या विषयावरती त्यांनी एक पॉडकास्ट सुरू पण केला. सो एज इज नो बार प्रत्येकाकडे. मी तुला सांगू का खरं की मी कोचिंग का बरं सुरुवात केली. सो मी हा जो तुला एक इन्सिडेंट सांगितला की मला एका मैत्रिणीचा मेसेज आला की तिला फायदा झाला. त्याच्यानंतर मग हळूहळू माझे पण पॉडकास्ट सुरू होत गेले. मग माझ्या लक्षात आलं की अरे माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगणारे किंवा माझ्यापेक्षा खूप चांगल्या गोष्टी असणारे किंवा चांगले अनुभव असणारे लोक आहेत. मग त्यांनी का नाही, कारण बरेच लोक फक्त घरी बसून क्रिटिसाइज करतात की अरे हा काय पॉडकास्ट करतोय, हा असा करतोय, हा. पण असे पण लोक असतात की ज्यांना करायचं आहे पण मार्ग माहिती नाही की कसा करायचा. खरं. सो त्यांच्यासाठी एक त्यांचे पण पॉडकास्ट आले पाहिजे. त्या पॉडकास्टमधनं काहीतरी नवीन गोष्टी लोकांपर्यंत आल्या पाहिजे. ह्या सगळ्या याच्यातनं मला अशी जेन्युइन मनापासून इच्छा झाली की नाही, लोकांचे पॉडकास्ट यायला हवे, जास्तीत जास्त लोकांचे मराठीतनं यायला पाहिजे ते. आणि मग म्हणून मग मी सुरुवातीला फुकटात मग काही लोकांकडनं पैसे घेऊन मग कोचिंग करून मग वर्कशॉप करून असं मग जास्तीत जास्त लोकांना पॉडकास्ट करायला एक मदत करायचा प्रयत्न केला. आता त्यांना ज्यांना कोणाला स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचा असेल तर लोक म्हणतात माझ्याकडे विषय नाही आहे. हा एक प्रत्येकाचा कॉमन सब्जेक्ट असतो की मी कुठल्या विषयावरती पॉडकास्ट करू. आता मी एक उदाहरण देतो. मी मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. मी समजा उद्या म्हटलं की मी इंग्रजी शिकवण्यासाठी पॉडकास्ट सुरू करतो, स्वतःचा पॉडकास्ट, तर कदाचित कॉन्व्हेंटचे लोक माझ्यावर असतील की अरे हा काय इंग्रजी शिकवणार. पण मी ज्या प्रकारे इंग्रजी बोलतो तर छोट्या गावातले लोक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी माझं इंग्रजी हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. मग मी त्यांना इंग्रजी तर त्यांच्या भाषेत नक्कीच चांगलं शिकवू शकतो. त्यांना आपलं वाटेल, पटकन समजेल. हेच गणित आहे की आज आपण पुण्यात आहे किंवा चांगल्या मोठ्या शहरात आहे, चांगल्या शिकलेलो आहे, चांगल्या शाळांमधनं शिकलो. पण आज सरकारी शाळांची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते शिक्षक काय शिकवतात हे पण आपल्याला माहिती आहे. मग त्या विद्यार्थ्यांना गणिताचे काही संकल्पना असतील त्या आपण सोप्या भाषेत शिकवू शकलो
तर किती फायदा आहे. खरंच. सो प्रत्येकाकडे विषय आहे. आपण ज्या लेवलला आहे, आपल्यापेक्षा वरच्या लोकांकडे आपण बघतो, पण आपल्यापेक्षा खाली पण कोणी लोक आहेत, त्यांना आपण हात देऊन वरती कसं आणू शकतो. आणि याच्यासाठी पॉडकास्ट सारखं माध्यमच नाही आहे. कारण आज विचार कर की व्हिडिओ तयार करायला आज एवढं सगळं सेटअप लागतं, सगळ्या गोष्टी लागतात. पण ऑडिओ पॉडकास्ट करायचा असेल तर घरच्या घरी अगदी कमीत कमी खर्चात आपण तो करू शकतो. आणि त्याचा फायदा अगदी गावखेड्यात, खेडोपाडी सगळीकडे सगळ्या लोकांना होऊ शकतो. आणि सगळ्यांकडे सध्या मोबाईल आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहे. आणि ऐकायला बँडविड्थ खूप कमी लागतं. बरोबर. आणि हेडफोन लावून ऐकू शकतात, त्यांना काही व्हिडिओ बघायची गरज नाहीये, काम करताना ऍक्सेसिबिलिटी आहे. सो या सगळ्या गोष्टीतनं फायदा खूप. आज एक उदाहरण सांगतो की उज्ज्वला बर्वे मॅडम ज्या आहेत त्या पुणे विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन जर्नलिझम डिपार्टमेंटच्या HOD आहेत. त्यांनी स्वतःचा एक पॉडकास्ट सुरू केला माध्यम संशोधनासाठी. बरोबर. आज पुणे युनिव्हर्सिटीच्या HOD कडनं नांदेडमध्ये किंवा वर्ध्यात किंवा धुळ्यामध्ये एखाद्या बसलेल्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्याला बर्वे मॅडम कडनं शिकायला मिळत आहे घरी बसल्या बसल्या. खरंच आहे. सो किती फायदा याचा आहे. अगदी. पॉडकास्ट हे माध्यम जे आहे ते खूप प्रभावी आहे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची याची ताकद आहे. आणि ते चांगल्या कामासाठी चांगल्या पद्धतीने वापरलं तर नक्कीच त्याचा फायदा आहे. दुसरी अजून एक बाजू मी याची सांगू इच्छितो की लोक नुसते क्रिटिसाइज करतात किंवा शिव्या घालतात की अरे इंटरनेटवर काय फालतू गोष्टी असतात, म्हणजे गेमिंग आहे, पॉर्नॉलॉजी आहे, या सगळ्या गोष्टीला खूप लोक बळी पडतात. आणि सगळ्या गोष्टी, पण निगेटिव्ह गोष्टी कधीच कमी होणार नाही जोपर्यंत पॉझिटिव्ह गोष्टी येणार नाही. निगेटिव्ह गोष्टी नेहमीच असणार आहे तिथे, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. पण जेवढ्या चांगल्या गोष्टी येतील तेवढ्या आपोआपच निगेटिव्ह गोष्टी कमी होणार ना. खरंय खरंय. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी देण्याचं काम आपल्यासारख्या लोकांनी नक्की करायला हवं असं मला मनापासून वाटतं. म्हणजे आपण इडियट बॉक्स म्हणतो, पण रिमोट आपल्या हातात आहे. रिमोट आपल्या हातात आहे, मोबाईल आपल्या हातात आहे. कुठलं सिलेक्ट करून काय वाचायचं, ऐकायचं, पाहायचं हे आपणच ठरवणार आहोत. बरोबर. आणि ॲज यू राईटली सेड की जर चांगल्याच गोष्टी जास्त प्रमाणात पुढे आल्या तर लोकांपर्यंत चांगल्या गोष्टीच पोहोचणार आहेत. खरंच पॉडकास्टिंगचा हा एक काय म्हण रिव्हिलेशन आहे माझ्यासाठी की हे किती थॉटफुल आहे. आणि आपल्याकडे आता जबाबदारीने लोक बघायला लागले. बरोबर. पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये गौरी लागूंचं मी बोलणं ऐकलं की पॉडकास्टिंग हे ब्रॉडकास्टिंगच्या पुढची फेज आहे आणि जबाबदारीचं पण काम आलं. प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक ऑडिओ लार्जर ऑडियन्सपर्यंत, लॉंगर टाईमपर्यंत, खूप वर्ष हा ऑडिओ राहील इथे आणि खूप वर्ष हा व्हिडिओ पण इथे असेल आणि खूप जण हे अनुभव घेतील. आणि पॉडकास्टिंगची जबाबदारी ॲज अ पॉडकास्टर आपल्यावर थोडी जास्त आलेली आहे. छान पण वाटतं आहे, जबाबदारीची थोडीशी भीती पण वाटते आहे, पण विल सेल थ्रू. रॅपअप करण्यासाठी नचिकेत मी रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहे. नक्की. आतापर्यंत तू रेकॉर्डिंग हॅम्पर काही दिसत नाही मला कुठे तिथे. ओके. रॅपिड फायरचा पहिला प्रश्न, तू इतकी रेकॉर्डिंग्स केले आणि आपण आता खूप छान इन्स्पिरेशन वगैरे असं म्हटलेलं आहे, पण कधीतरी आपण ब्लंडर करतोच. तुझं असं ब्लंडर जे कोणाला माहित नाहीये ते आम्हाला सांग. अरे असे खूप झालेत. एकदा माझ्या हातून एक रेकॉर्डिंग पूर्णपणे डिलीट झालं होतं, 1 तासाचं रेकॉर्डिंग. आणि मी त्या गेस्टला रिक्वेस्ट केली की प्लीज परत करता येईल का. आणि ते रिक्वेस्ट करताना माझं म्हणजे आयुष्यात एवढी मला भीती वाटली नसेल तेवढी भीती वाटली होती. पण त्या पण कॉपरेटिव्ह होत्या, त्यामुळे ठीक आहे करूया. पण फॉर्च्युनेटली मी ज्या सॉफ्टवेअरवर करत होतो त्याचं बॅकअप असतं क्लाउडवर, त्याशिवाय ते मला परत रेकॉर्डिंग करायची गरज पडली नाही. पण असे ब्लंडर्स होतात. ओके. म्हणजे नवीन पॉडकास्टर्सनी हेही लक्षात ठेवा. हो. म्हणजे सुरुवात होते रेकॉर्डिंगला, रेकॉर्डचं बटनच दाबलेलं नसतं, असंही होतं. खरंच मजेशीर आहे हे. आणि आय कॅन अंडरस्टँड, आय कॅन रिलेट टू इट की हे खरंच असं होऊ शकतं. म्हणजे पण आम्ही ज्या चुका केल्या तुम्ही करू नका, आता आम्ही सांगितलेले आहे तुम्हाला. आणि तुझे सगळ्यात आवडतीचे गेस्ट आत्तापर्यंत तुझ्या पॉडकास्टवर आलेले? अरे बापरे, हे खूप कठीण. म्हणजे असं मी डिप्लोमॅटिकली सांगत नाहीये, पण मला खरंच सांगायचं तर प्रत्येक गेस्टकडनं काही ना काहीतरी मिळालेलंच आहे. नगेट्स म्हणा की काही ना गेस्ट एक्सप्रेसिव्ह असतात, त्यांच्या बोलण्यातनं आपण काहीतरी कॅप्चर करू शकतो. काही ना लोक खूप असं एलॅबरेटली सांगतात. त्यांचं सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की नाही याच्यातनं काही खूप मिळालेलं नाही आहे,
पण तो पॉडकास्ट पूर्ण ऐकला ना 1 तासाचा 1.25 तासाचा, मग त्या 1.25 तासानंतर आपलं डोकं फिरायला लागतं, अरे हे एवढं भारी होतं. हो हो हो. पण रील मटेरियल त्यात नसतं, खरंय. पण त्याच्यातनं शिकण्यासारखं खूप असतं. त्यामुळे प्रत्येक गेस्टकडनं खूप शिकायला मिळालेलं आहे. खूप शिकायला मिळालं. राईट. एक ड्रीम गेस्ट सांगशील की आता तुझं असं ना की बकेट लिस्ट की मला ह्यांच्या बरोबर पॉडकास्ट करायचं? अरे बापरे, असं सचिन तेंडुलकर. कमाल. आज आपण छान पॉडकास्टिंगच्या गप्पा केल्या. पॉडकास्ट हे माध्यम वापरूनच पॉडकास्टिंगच्या गप्पा केलेल्या आहेत आणि नचिकेतनी खरंच म्हणजे तुफान बिझी शेड्यूल, ॲज आय टोल्ड यू की इतके सारे पॉडकास्ट आणि हे त्यातूनही त्यांनी छान माझ्यासाठी वेळ काढला आहे. आणि नचिकेत खूप छान वाटलं की तुझ्या या पॉडकास्टचा उपयोग माझ्या पुस्तकाच्या मार्केटिंगसाठी करून घेणार आहे. त्याच्यामुळे मला प्रेक्षकांना सांगायला नक्की आवडेल की जो जे वांचील ही माझी पहिलीच कादंबरी आहे. ती आता ॲमेझॉन आणि ग्रंथप्रेमी.com उपलब्ध आहे. इन्स्पिरेशन कट्टा आम्ही ज्या आत्ता गप्पा केल्या त्याच्यातनं मला जे काय शिकायला मिळालं त्या सगळ्या गोष्टी घेऊन एका काल्पनिक गोष्टीमध्ये टाकून तो एक कादंबरी बनवलेली आहे. पण त्या कादंबरीतनं खूप काहीतरी शिकायला मिळेल अशी ती कादंबरी आहे. त्याच्यामुळे ती नक्की विकत घेऊन वाचा. आणि तुम्हाला पॉडकास्ट करायचं असेल आमच्यासारखा तर पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया हे पुस्तक पण आता सगळीकडे उपलब्ध आहे. डॉक्टर उज्ज्वला बर्वे आणि मी आम्ही दोघांनी मिळून ते लिहिलं आहे आणि ते पुस्तक वाचून तुम्हाला पॉडकास्ट स्वतःचा नक्की करता येईल. त्याच्यामुळे हे 2 पुस्तकं तुम्ही नक्की विकत घेऊन वाचा, लोकांबरोबर पण शेअर करा. आमच्या दोघांचेही पॉडकास्ट बघा, ऐका आणि ते पण लोकांबरोबर शेअर करा. व्हायब्रंट माइंड पॉड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर लिसनिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकत असाल, ॲपल आयट्यून्स आहे, गुगल पॉडकास्ट आहे, ऑडिबल आहे, ॲमेझॉन म्युझिक, स्पॉटिफाय आहे, तिथे तुम्ही फॉलो करा आणि रेटिंग द्यायला विसरू नका. त्याचबरोबर इन्स्पिरेशन कट्टाची लिंक खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. मी पॉडकास्टरची पण लिंक वेबसाईटची खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. सर्व लिंक्स चेक करा, पुस्तक विकत घ्या आणि पॉडकास्टिंग सुरू करा. व्हायब्रंट माइंड पॉड आणि इन्स्पिरेशन कट्टाकडून बाय बाय. बाय, नमस्कार.